जिजाऊ जय शिवराय. तर मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आवी झिंजुर्डे ह्या युट्यूब चॅनलवर. तर बघा लई दिवसापासून सगळ्या ताईंच्या आणि दादांच्या कमेंट होत्या की अश्विनताई कधी येणार आहे, आणि तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच होता ताईचा किंवा माझा. तर आम्ही तुम्हाला सांगितलं होतं गुरुवारी ताई आमची ताई येणार आहे, आणि बघा फायनली तो दिवस पण आता आज आलेला आहे. तर आपलं छोटे पिल्लू आज आपल्या घरी येणार आहे लई दिवसानंतर. तर म्हटलं चला त्याची थोडीशी अशी तयारी करूया. तर मन ताई पण आलेल्या त्या सकाळी, आणि ताई पण गेलेल्या आपले छोटे पिल्लूला आणायला. पवन आणि ताई आलेल्या त्या. तर म्हणलं छोटस डेकोरेशन किंवा सजावट असं करू आपण. तर मी पण माझं आवरलेलं आहे. तर म्हणलं आता लगेच आपण घरामध्ये आवरू आणि छोटस वेलकमची तयारी करू छोट्या बाळाची. तर तुम्ही व्हिडिओ शेवट लोक बघा, व्हिडिओ कसा वाटला ते पण. चला आता आम्ही लगेच वेलकमची तयारीला सुरू करणार आहे. आणि हे बघा वेलकमचं सामान पण आणलेलं आहे. काय काय आणलं? हा ना, बाऊल आणलं काय? हे बघा किती छान असं बाऊल आहे फुग्याचं, आणि बाळाचा पाऊल पण आणलेला आहे. फुगे आणले ना? फुगे आणले ना. फुगे मग तुम्ही तोरलो फुगे फुग ना. फुगे ते ना किती काय? गण मोठे. हा ना, फुगान तुम्ही. मी बाकीचं रांगोळी ते काढते ना. बरोबर. हे असं होईन का ती सजावट वेलकमची? भारी ना. हे बघा पाऊल चमकी ते आणि वेलकम नाव पण आहे. मोठे फुगा ना. हा ना, काय गोल्डन कलर आहे काय? गोल्डन एकदम मस्त आहे. लाग ना फुगू. फुगान मी बाकीचं आवडते ना. मला फुगता येईन का? तुला काय हाल नाही. आता वेलकमची तयारी सुरू करायची. बघू मम्मीच काय चाललेलं आहे. मम्मी चहा केला? बर बर चालेल, आम्ही करतो आता ते. काय तो रे नाव चिटके ना. बर बर. ही पाठी माझं चिटके ना. हा मध्ये करते ना ते. बघा वेलकम नाव असं म्हणजे एका दोरीमध्ये असं ओवून घेतलेलं आहे, कारण की त्याच्या स्पिलिंग दिल्या होत्या. हे बनाव हे असं ओवलं. बरोबर आलं ना? हा बरोबर आहे. एवढं चिटकून घेऊ एकदा. नाही नाही हे घे. हे लावून घेऊ का? दोघं सोबत चिटकून दे. बरं हे बय ना हे चला देवर एवढं बसन ना. छोटे घे छोटं. छोटा तिने घेऊ बसन. सुईच येईल ना ते. हे बरोबर आहे ना? हा बरोबर. हे घेतलं. आणि हे बावलं ते कुठं चिटक जावं? बावलं ते बाळाजवळ राहते. हा का? बावलं ते चिकटे बांधला होता. आपण चिकटे कुठे ठेवलं का चिकटे? बरं आपण येणार ते चिटकून घेऊ नाही का? घ्यायची गट्टी ही काहीच राहिलं ते. बघा मस्त छोटीशी तयारी केलेली आहे वेलकम नावाची, आणि बाळाचं नाव पण आहे बॉय. तर आता खालचे आपले जे फुगे येते आणि इथं मस्त असं म्हणजे छोटस डेकोरेशन करायचं आहे. तर आता लगेच लागणार मी फुगे ते लावायला. बघा तर डेकोरेशन साठी सोनालीला पण बोलवलं होतं. तर तुम्हाला माहितच आहे ती आमची छोटीशी जाऊबाई आहे. तर आता ती पण आलेली बघा. आणि शंभूज पप्पाचं चाललेलं होतं फुगे फुगायचं. झाले ना आता? हा ना. तर कमी वाटत होते. हा का? बर बर. बघा सोनाली रांगोळी काढायला लागलेली आहे. आहे ना.
मम्मी काय चालू आहे तो मग ते फुलाचं करते ना. हा का हा. आज छोटं पिल्लू येईल आपलं. येण्याचं आता एक 10-15 मिनिटं. येईनच आता निघायचं त्यांना. हा चिव आहे ना. चिऊ काय केलं आज आज जावळं काढलं तू. हा झाली पेंट रांगोळी हळद झाली आता थोडी. फुटलं का? फोडला का काय फुललं फुगा का जाऊ दे काही नाही. खाली पाय खाली पाय खाली पाय खाली पाय पाय नको देऊ. आपल्या छोटू बाळाला आपलं बाळायचं ना. कोण येणार आहे आज बाळ येणार रे धरतुल खेळा हे बघा आमच्या ऋतुजा पण येले तर आमच्या भाषीबाई या आणि आता सोनालीन त्या पण आल्या. शंभूच आवरलं का आपलं चुकच दिसू राहिलं उभी आज. जावळ काढलं ना त्याचा आजच सकाळी. नाही आणलं घरी हा आधी मध्ये ना मला याच कटिंग केली असते मी तर. अगं शंभूचीच करायची ती पण त्यानं दुसरं काहीच नव्हतं आणलं फक्त वस्ताराच आणला होता. मी आणलं किती दिवस झाले, cutting करावं म्हणे. म्हणले असत मी आणलं असतं. आम्हाला पण शंभूची करायची होती पण आणलंच नाही. ये बसायचं नाही तिथं. हे बघा किती मस्त अशी रांगोळी काढली आणि छोटस डेकोरेशन केलेलं आहे आम्ही. तर ऋतुजाचं चाललेलं आहे फुलं वगैरे टाकून घ्यायचे. ऋतुजा मिनिटं. तर इथं बघा छोटस दिलचं केलं आणि बाळासाठी. तर इकडं आपण फुगे वगैरे करून आणि वेलकम नाव पण केलेलं आहे वेलकम बॉय. बघा ताट पण केलेलं आहे आणि आमचा शंभू पण रेडी झाला आता. तर एकदम मस्तपैकी आम्ही डेकोरेशन पण केलं आणि शंभूच्या पप्पाचं बघू काय चाललं भरला इथं ना जरा हा का अंधार आहे. हा ना आपलं छोटे पिल्लीवर राहिलं तर आज लईच तयारी चालली हो लैटन तेन. तर बघा इथं किती छान मस्त अशी फुगे ते लावून केलेलं आहे. शंभू आज कोण यायचा बापून ते बापून द्यायची. त्याला माहित नाही ना अजून छोटे पिल्लू व्हायला नाही त्यांना. चल निघ लई. तर बघा सगळं पण आवरलं आणि तर आता आपल्या छोट्या बाळाचीच वाट बघत होतो. तर सगळं आवरून बसलेलं आहे. तर मम्मी त्या पण इकडं उभं राहिलेलं आहे बघा गाडीची वाट पाहू राहिल्या पण अजून ना गाडी आली नाही मम्मी. हा ना निघली होती ना फोन आला तेव्हा. रुद्रा आऊ काय करतो हा काय चू चू काय काय करत तू इटा बाई कर. शंभूच काय चाललं हा फुगा फुगायचा. तर बघा तर आता आम्ही सगळेजण उभा पण राहिलेलं आहे आणि शंभूच पप्पा चाललेलं आहे फटाकड्याचं नियोजन. फटाकडे घेऊन बसलेले पण गाडीच येईल नाही. आली का नाही आली का दादा इकडे फटाकडा वाजणार इकडे इकडे राहू दे. हॉटेलला जायचं म्हणा. हा कसं दिसतं गटे कसं दिसतं.
हार घालतो आपण सुनील रावांचं नाव घेते तुमचा सर्वांचा मान राखतो. स्वर्ण आता स्वर्णाची वारी. चल घे इकडं मम्मी. आता तू भजी अरे तू आजी गरम भजी दिले रे तुम्हाला हा. चला आता. बस सरक मग तुझ्याकडे मी राहतो बाबा आले त्या दिवशी भरपूर दिवसातून तर बाबा रडत होता. बाबा गेल्या पुण्याला. ओळख नसतं पहिले तुम्हाला भरपूर दिवस झाले. बघा संध्याकाळ पण झालेली आहे आणि तर आता भाऊ पण आले होते आणि हे चिल्लर गँगचं बघा काय चाललेलं आहे आज. केक खायचं हा सुन पापडी भारी शंभू. पिल्लू झोपलं का ते. हे काय ठेवू राहिलं ना. हा ना. तुम्ही स्वेटर आणि ते घाला ना. हा ना काय काय तर बघा शेवट चालू आहे आता मस्त असे फटाकडे वाजवायचं आणि कारण की पप्पाने आज लय फटाकडे आणलेतले. पवन वाजवतो का नाही फटाकडा. बकरी पहा बरं पप्पा पप्पा. झाले वाजले फटाकडे आता. अजून एक बाकी